जादू चालू आहे गाईस काहीतरी. ती आहे समाजसेवक, ती लोकांचा विचार जास्त करते, तुला नाही समजत ना. आपल्या इंस्टाग्रामला एकदम भारी भारी कंटेंट येतात. जर कोणाला माहीत नसेल तर जाऊन बघा, जरा इज्जत द्या आपल्याला. गाईज बघा वाढलेला शार्क. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज सकाळ लवकर झाली, झोपलो पण जाम लेट, जवळजवळ 3:30-4ला झोपलो, लगेच 6 वाजता उठलो आणि चाललो दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मीच्या यात्रेला. असंच जॉईन राहा. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचा पूर्ण दिवसाचा प्रवास बघायला भेटला आणि एन्जॉय करा तुम्ही आपला ब्लॉग. चला मग निघतो. ड्रायव्हिंग मी करणार होतं त्यामुळे आता नंतर करू विषय आपला जरा. तर काही जाम स्ट्रगल चालू आहे, कारण की सगळं हायवे ना जाम आणि इथलं दिसत असतील तुम्हाला, नाही दिसणार काय विषय नाही. बेकार स्ट्रगल करत आलेला आहो. मला बरेच जण शॉर्टकट सांगले, नाही तर अजून कुठंच नसतो आम्ही, पिक्चरमध्येच नसतो. विषय असा काय विषय नाही चला बघा. आणि रोड पण एकदम पॉवरफुल आहे, ऑफ रोडिंग. कॉन्क्रीट केले पण मधीनच माती टाकून ठेवले. गाडी टाकायला भाई वॅगनर. चला आता थांबलो आम्ही नाश्ता करायला. मागच्या वर्षी पण इथंच थांबलेलो. 40 रुपयाचा एक वडापाव खालता. आता बघू हे वर्षी भाव वाढवले का नाही. 40 रुपयावाला वडापाव, स्पॉन्सर बाय पवन गुरव, दरवर्षीप्रमाणे. बघू आहे का यावेळेस 40 वडापाव. चला मग आहे अशा तऱ्हेने वडापाव खाला 45 रुपयावाला आणि निघलो जायला आपलं महालक्ष्मीला. पाहून सांगतं 5 राईस खाल्लं असतं, काय विषय नाही. राईस पण मान झाले आता. चला निघू आपण आता. येऊ नका तुम्ही इथं खायला, बघा नाव आहे. येऊ नका, बिलकुल येऊ नका इथल्या येताना महालक्ष्मीला जाताना. येऊ नका, दरवर्षी इथंच खायला बिलकुल येऊ नका पण विषय. चला मित्रांनो आता वाजले 11:30. दरवर्षी आम्ही 9, 9:30 किंवा 10 वाजता पोहोचतो. जवळजवळ 11:30 वाजायला आलं. लास्ट टाइम झाला, आता लवकर दर्शन करू आणि मग जेवण बनवून घेऊ आपण. डहाणूचे हे महालक्ष्मी मंदिर पालघर जिल्ह्यातील चारोटी मुंबई अहमदाबाद हायवेजवळ वसलेले प्राचीन स्वयंभू मंदिर आहे, जे 1306 मध्ये जव्हारचे मुकणे राजवटांनी बांधले गेले. टेकडीवरील मुख्य मंदिर आणि पायथ्याशी असलेले मंदिर अशी 2 स्थाने आहेत. हनुमान जन्मोत्सवापासून 15 दिवस येथे मोठी यात्रा भरते. मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर चारोटी नाका डहाणू पालघर येथे हा मंदिर आहे. स्वयंभू मूर्ती 99 पायऱ्या चढून जावे लागते. तेथे ट्रेकिंगचा मार्ग देखील उपलब्ध आहे. आणि हनुमान जन्मोत्सवापासून जो 15 दिवस उत्सव भरतो त्यामध्ये ताडपा नृत्य आणि मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. आणि हे मंदिर आदिवासी आणि स्थानिकांचे कुलदैवत मानले जाते. येथे येण्यासाठी पालघर किंवा डहाणू स्टेशनवरून बस आणि टॅक्सी या देखील उपलब्ध आहेत. चला मग मित्रांनो दर्शन वगैरे केला आणि आलो डायरेक्ट आता जेवण बनवायला घ्यायला. चला मग जेवण बनवू आता आम्ही आणि जेवू. थोडासा एनर्जी घेता मला, काय विषय नाही. पेडेटर आहे बहिणा, नाही तर दुसरा काय वाटत. गाईज एकदम जुनं दिवस आठवलं. विहिरीचा पाणी आईच्या गावान. तर मोबाईल पडल्यावर भाई उतरण, मी मोबाईल पडला तर काय पण करेन ते बायाच्या वर्षा उतरण. काय तवरात आहे लास्ट. तो विषय असा आहे, आता आम्ही जेवलो थोडंसं पाणी घ्यायचं जरा भांडी धुवायला, कारण की आम्हीच जेवायला बनवले. एकदम भारी विषय असतं. भेटतं ना पाणी, नाही का आपल्याला घ्यायला लागेल ना. बरं असा आहे का विषय. काय दिवस आले मग फुल पॉवरफुल काम चालू आहे. चला मला म्हणतो विषय करायला लागेल, कारण की आपल्याला उपाय नाही इकडे आलो. युट्यूब वर्ष बघा पैसे यायला लागले ना तर इकडे बोरिंग मारून देईन मी. गाईज बघा मला असं वाटतं वेस्ट इंडिजला आल्यावर एकदम खतरनाक सिस्टम आहे. हे तुम्हाला इकडेच बघायला भेटेल. सुकी मच्छी आणि आपले कोयता वगैरे भेटतात. सुकी मच्छीचा बाजार आहे एकदम पॉवरफुल वाला. एवढा मोठाला आहे बघ.
पापलेट पण आण बघ फोन. वाव आहे का काय? वाळलेला शार्क आहे बघ गाईज, बघा वाळलेला शार्क. तुला काय माहित आहे? तुला काय माहित आहे? आम्ही बोलू शार्क आहे, शार्क आहे. बघा तुम्ही कसं आहे शार्क विषय हार्ड आहे का नाही तुम्ही सांगाल आणि कमेंट करून तुम्ही सांगा या काय काय विषय आहे. आम्हाला याला काही जास्त माहित नाही यातला. तुम्हाला काय काय माहिती? कसा समजेल रे? सगळा सारखाच दिसतं कलरचा. गाईज वेस्ट इंडिजच्या बाजारात बुड्डीचं बाल आले बघ. भाऊनी बघ आता खांद्यावर मारले बघ. भाऊंनी बघ कसा खंबा घेतले. मित्रांनो हे बघा का पिस्तूलच्या गोळ्या आल्या इकाला. येता मग मित्रांनो पागेर आणि भुशी, कारण की आता विषय उन्हाळा गेल्या वेळेला पावसाला मग मास्क पकडायला 100% उसकी मच्छी वगैरेची जान. ते कसा विषय ब्लॉगला आले जाम ट्रेंडिंग चालू आहे म्हणून ते मिनी ब्लॉग सारखंच बोलतो. तू जरा सांभाळून घ्या. सांभाळून घ्या, नाही घेतला तरी काय विषय नाही. आता तिथेच घोटं सांभाळून घ्या. ना आपल्या इंस्टाग्रामला एकदम भारी भारी कंटेंट येतात. जर कोणाला माहित नसेल तर जाऊन बघा, जरा इज्जत द्या. आपल्याला अशी इज्जत भेटतेच. काय ऐकतो तो 4 दिवस राहिल करतो. काय वॉरंटी देते काय चिकनची? चिकन मुदलेला बोलतो 4 दिवस राहणार बोलते घेऊन जा. वॉरंटी देऊ, गॅरंटी परत घेऊन. भाईने घेतल्या ना आता शिगा. भाई कवा पार्टी देतो त्याची काय समजा नाही. बघू आता कवा देते भाई. मग आता कवा पार्टी येते? शिगा घेतल्या मस्त पैकी आत्ता लगेच 100% गेल्या घरी लगेच बनवून देईन मी उजाच्या तुम्ही. जादू चालू आहे गाईस काहीतरी. ती आहे समाजसेवक. ती लोकांचा विचार जास्त करते, तुला नाही समजत. ती जा म्हणणार का लोक पुढे गेली पाहिजे. हा काही ते मिठाईच्या दुकानात आरसं का लावलं असतील तर कस्टमर आले ना तर त्यांना केस बीस बघायला लागतात. असं माझ्यासारखं हे बघा ऐका नाही इज्जत. काय पॉवरफुल व्ह्यू आहे बघा पाण्याचा. मौत का गोवा आहे काय.